अभी ठीक चल रहा है. मैं एक बार जाते समय चेक करतो हाईवे पे. कुछ प्रॉब्लेम रहेगा तो बतातो. तुमच्यावर वर्क करत नाही का तुम्ही एकायचं ती गाडी बनवू शकता तर ती तुमची चूक आहे. मी बोललो मला माझा पेट्रोल भरून द्या. गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज परत सकाळी उठून मी जिमला चाललो. सकाळी तुम्हाला दिसतच असेल सकाळी कसं आहे मी. आज सकाळी चाललो जिमला कारण की दुपारी ना म्हणजे 12-1 वाजता परत आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे. कारण की गाडीची काल काय व्हील अलाइनमेंट त्याने करूनच नव्हते दिली. मग त्याने आज परत बोलवले. काय फायदा आहे एसी सर्व्हिसचा. मग बघू तो आज करून देतो का. सकाळी यो हात आहे ना, यो आज पण जाम दुखते. मला वाटतं मी असा मारला ना घाल त्याची पाहिजे. तर चला आता जाऊ जिमला. मी खातो एक केला आणि थोडासा पाणी आणि मग जाऊ जिमला. आज जरा माणसं उठलं कारण की मी अर्धा 1 तास लेट उठलो. 8 वाजता जिमला झाल्यावर मग एवढी सगळी माणसं दिसतानाच. जस्ट आलो जिमवरून. मम्मीने वाटते आज लादी पुसले. पोळी आहे तोंडा लादी बघा. पाय सरकला असता माझा ते तेव्हाच मी कॅमेरा चालू केला. परत सरकल्यावर कॉन्टेंट भेटेल. गिराईने पडलो असतं तर माझी वाट लागली असती. तर आंघोळ करून फ्रेश झालो. आता मी घेतला मला नाश्त्याला एक उकडलेला अंडा, एक तळलेला अंडा, 2 चपाती आणि मग नाश्ता करून जरा वेळ बसू 5-10 मिनटं, अर्धा तास, मग जाऊ गाडी घेऊन. तर आता तयारी करून निघालो गाडी घेऊन. ती शोरूममध्ये दाखवलं. आधी गाडी चालू करून ठेवते मग गेट उतरतो. बघू आता काय विषय गाडीचा. तर म्हणजे व्हील अलाइनमेंट पण नाही आहे. एवढी काल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवली. आता त्याला चालून बघायचं एकदा कशी नाही. चालू बाबा तू पण एकदा मजा कर. तर गाडी धुवून गेलेली असं मला वाटतं. बघा गाडी बाहेरून एकदम चकाचक आहे पण आतमध्येच्या आताशी स्पीड ब्रेकरवर पण एक आवाज आला राईट साईडच्या टायरावर. पण नंतर नाही आला. मला वाटते काय असेल तिथं. मी चेक करत होतो परत येते का नाही आला. बघू परत आला तर त्याला तो पण सांगेल काय लफडा आहे बघ पाहिजे. आलो आता शोरूमला. बघू काय लफडा आहे याचा समजल. मैं वीडियो भेजा था आपको, देखा नहीं मैं देखे नहीं. चलो नहीं आपको दिखाने के लिए. आप चलो क्या मैं चलो. नहीं वो बंद आ रहा है. अच्छा उसका साथ ही प्रॉब्लम मारना पड़ेगा. बाहेर खूप गरमी आहे म्हणून मी आत बसलोय. कारण की एक माणूस येतो त्याच्यावर आपल्याला टेस्ट ड्राईव्हला जायचे. त्याला गाडी दाखवायची कशी लेफ्ट साईडला होते. त्यांनी काल चालवली कशी चालवली त्यालाच माहिती. तेव्हा लेफ्ट साईडला नव्हती चालत. तो बोलला तू येतो त्याला भेटू आणि मग बघू काय करतो तो काय सांगतो. स्टीयरिंग भी हल्का उसी साइड में रहता है. लेफ्ट में. हाँ हल्का एकदम लेफ्ट में है ना हल्का. कौन सा नट था. बॉल जॉइंट. ओके लूज रहता है क्या. ना सेटिंग के लिए. एक मॉडल गाड़ी लेफ्ट में जा रही है. टायर पलटी आगे का पलटी मारा क्या टायर दोनों. हाँ किधर गया. राइट लेफ्ट जा रहा था. अभी ओके ना दादा. आप चलाएंगे देखेंगे. ते तर नीट चालते पण एकदा मी परत एकदा हायवेवर चेक करेन नीट चालते का नाही. मग तेव्हा समजेल आपल्याला काय विषय काय नाही. याचा वाटतं यो टायर आहे दोन्ही असं पलटी मारलं त्याने. मग त्याच्यानंतर परत आम्ही चेक केली तेव्हा बरोबर चालत होती. अभी ठीक चल रहा है. मैं एक बार जाते समय चेक करता हूँ हाईवे पे. कुछ प्रॉब्लम रहेगा तो बताता. ठीक है. सही चल रहा रहेगा फिर भी कॉल करता हूँ आपको. हाँ चलिए जो भी बता. हाँ. गेट पास है. चलेगा. आता निघालो एकदा म्हणजे आता निघालोय. गाडी बिडी त्यांनी नीट केली. एकदा आपण हायवेला चेक करू नीट चालते का नाही. नीट सीधी चालते का आडवीच जाते परत. त्याला मी बोललो का आता ठीक आहे परत मी एकदा चेक करेन मग तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम असेल. पहिला आलोय
हायवेला एकदा आता टेस्ट करून बघू नीट आहे का अलाइनमेंट का परत तसंच आहे. इथं लावले आपण. नाही चालले या साईडला जाते गाडी. परत जायला लागेल तिथं. आता त्याला कॉल केलेला तो बोलला घेऊन ये. आता आपण परत बघू काय टाइमपास चाललंय त्यामुळे म्हणून जाऊ. मग परत बघू आता काय होते. एक वर्कशॉपमध्ये चालू काय काम चालू आहे. आता ही गाडी निघाल मग आपली गाडी लागल मग परत एकदा व्हील अलाइनमेंट करतील ते बघू. हे असं टायरल लावून आता ते कॉम्प्युटरवर चेक करतात. म्हणजे काय रेजे असते पाहत होते काय माहिती. त्यांना लगेच समजते कुठला टायर आउट आहे कुठलाही नाही. होप सो आता तरी झाली पाहिजे बाबा. कंटाळा आले मला जाम वैताग आले. धुवाचा ना सर्व्हिस सेंटरचा इथं होता. यो सगळं ना ऑटोमॅटिक होता. इथून सगळ्या अशा गाड्या द्यायच्या. आता यो बंद केला. त्या गाडी ठेवली तिथं. तुम्हाला पूर्ण स्टोरी घरी जाऊन सांगतो काय लफडा आता आधी रिक्षा शोधून घरी जायला. तर घरी आलो आणि तुम्हाला सांगतो मी काय लफडात आला. लफडा असं झाला का आम्ही 4-5 वेळा व्हील अलाइनमेंट केली तिथं शोरूममध्येच. आणि 4-5 वेळा टेस्ट ड्राईव्ह पण घेतली त्याच्यात. तरी पण गाडी लेफ्ट साईडलाच चाललेली. मग काय होतच नव्हता. मग ते बोललं गाडी सोडून जायला लागेल. मग मी बोललो ठीक आहे गाडी तर सोडून जातो मी. मग जो पेट्रोल पण जो खर्च झाले बराच झाला ना. 5-6 वेळेला जर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतला तर तो जाम होते. तुमच्यावर वर्क करत नाही का तुम्ही एकायच्या ती गाडी बनवू शकता तर ती तुमची चुकी आहे. मग मी बोललो मला माझा पेट्रोल भरून द्या. ठीक आहे पेट्रोल भरून देतील जेवढा संपलं तेवढा. अर्धे टाकीपर्यंत दिलं तरी जाम आहे. असा लफडा आला. उद्या देतील बोलतात गाडी. मग बघू उद्या गाडी भेटते का. तर आता मी चालू मेडिकलला. येऊन मी जेवून जरा आराम केला अर्धा तास. आणि आता तयारी करून चालू मेडिकलला. या कला बसले आज काय आहे या. चल बाहेर चल. तर मेडिकलवर आलो आणि साफसफाई केली मी. झाडबिडू मारली याच्यावर फडका मारला. 2-3 दिवस मेडिकल बंद होता ना. तर इथं जाम धूळसारखा झालेला. इथं काउंटरवर जाम धूळसारखा झालेला. आता इथं आलो ना तुम्हाला एकाशी मिळवतो. आपल्या घरी कशी मांजर आहे ना ती असते ना घरात तसं इथं पण एक कुत्रा आहे. मी आलो ना इथं का तो येते त्याला माहिती आहे बिस्किट देतो. यो बघा यो कुत्रा. मी आलो ना मेडिकल यो उचकला ना का 100% येते म्हणजे येते रोज. आता का खाला यो दिला ना का आता शिकाल. आपली मांजर त्या मारा माहिती आताशी खात नाही कधी. जो आताशी खाते. आणि आज 2-3 दिवसाची बिल पण बरेच पडले ते बघा. बरेच म्हणजे बरेच आहेत आज जरा जास्तीच आहेत. हे पटापट लावू आता. तर काहीच घरी आलो जेवलो मस्तपैकी. भाकर सुकट अंडा होता उकडलेला आणि चिकन होता. आणि उद्या बघू आपल्याला गाडी भेटते का नीट करून. भेटली तर पाहिजे मला असं वाटते. म्हणजे तोंडावरचं वाटत नव्हतं मला पण भेटली तर पाहिजे. आणि पेट्रोल पण भरून देतात का बघू. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. व्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. बघू आपण गाडी भेटते का नाही.